नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर ही इडली आहे, ही फ्रोझन इडली आहे। मी जो मोदक दाखवले होते फ्रोझनचे, त्यात मला एक कमेंट आली होती। प्रज्वल कदम म्हणून आहेत, त्यांची कमेंट होती की आम्हाला फ्रोझन इडली दाखवा म्हणून। तर ही खास रेसिपी त्यांच्यासाठी आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्यासाठी करून दाखवलेली आहे। तर ह्यासाठी बघा, मी इडली रवा घेतला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, बाहेर असं मिळतो मार्केटमध्ये, तो घेतला आहे मी। तांदूळ वापरले नाही तिथं मी। तर हे 5 वाटी मी इडली रवा घेणार आहे। असं हे वाटी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, म्हणजे मेजरमेंटचे कप घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता। पण ज्या वाटीनं आपण रवा घेतो ना, त्या वाटीनंच आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। आणि इडली खूप सॉफ्ट स्पॉन्जी अशी होते। आणि मी जे आता जे प्रमाण सांगणार आहे ना, ते म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्यासाठीचं प्रमाण आहे। उन्हाळ्यात त्याचं प्रमाण बदलतं। तर आता हे मी जो रवा घेतला आहे तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ, चांगलं पाणी हे करून ना धुवून घ्यायचं एकदा, त्यातलं पाणी ओतून द्यायचं आहे। तर आता हे बघा, हे चांगलं असं धुवून घ्यायचं आहे। आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रमाण का बदलते म्हणते मी, कारण हे नसते इतकं, म्हणजे वातावरण जे हे असतं ना, त्या फर्मेंट होण्यासाठी उष्णता नसते ना वातावरणात, त्यामुळे फर्मेंट व्हायला ना वेळ लागतो। तर त्यासाठी आपल्याला की नाही प्रमाण उडीद डाळीचं थोडं वाढवायचं असतं। तर एक पाव वाटीच फक्त उडीद डाळीचं प्रमाण वाढवलेलं आहे। हे जर तुम्ही उन्हाळ्यात करत असाल ना, तर 1 वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं उडीद डाळीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता 5 वाटीसाठी। तर हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ना, जर तुम्ही 5 वाटी रव्यासाठी 1.25 वाटी जर उडीद डाळ घातली ना, तर ते चांगलं फर्मेंट होतं। तुम्हाला सोडा वगैरे कुठलीही गोष्ट घालण्याची गरज भासत नाही आणि अगदी कमी वेळात म्हणजे चांगलं फुलतं। गरम ठिकाणी वगैरे पण ठेवावं लागत नाही, काही करावं लागत नाही। तर फक्त हे उडीद डाळीचं एवढं प्रमाण घ्यायचं आहे। आणि ह्या प्रमाणानं इडली पण अशी मऊसूत अशी अगदी म्हणजे स्पॉन्जी वगैरे होती। तर हे बघा, मी 1.25 वाटी घेतलेलं आहे। आणि ही डाळ पण चांगली 2 वेळा धुवून घ्यायची आहे स्वच्छ, अगदी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे। मी इथं अशी गोल उडीद डाळ आहे ती वापरली आहे, तुम्ही साधी जरी वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रमाण तेच आहे। आणि ह्या गोल डाळीनं उडीद डाळीची आणि आपली जी 2 भाग केले असतात ते डाळीनं, काही असं म्हणजे टेस्टमध्ये पण आणि ह्याच्यात पण काही फरक पडत नाही। तर अशी मी 1.25 वाटी घेतली आणि हे चांगलं धुवून घ्यायचं आहे 2 वेळा, आणि नंतर त्यात पाणी घालून ठेवायचं आहे। तर उडीद डाळ चांगली भिजेल इतपत पाणी घालायचं आहे। आणि रव्याला मात्र रवा म्हणजे असं जास्त पाणी घालायचं नाही इडली रव्यात, कारण आपण तो मिक्सरवरनं वगैरे काही काढत नाही, तो तसाच ठेवायचा असतो। फक्त अंगाबरोबर रव्याच्या ना पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे आता उडीद डाळ मी मिक्सरवरनं काढली आणि त्या रव्यात मिक्स केलं आहे। रवा वगैरे मिक्सरवरनं काढावा लागत नाही, म्हणजे जे कोणी रव्याची करत नसेल त्यांच्यासाठी सांगते की रवा तसाच ठेवायचा आहे। फक्त उडीद डाळ मिक्सरवरनं काढायची आणि त्या रव्यामध्ये मिक्स करून ठेवायचे। आणि हे सकाळी 7:30 वाजताचं हे मी दाखवलेलं आहे, इतकं फुगलेलं आहे ते, त्यात काहीही घातलेलं नाही आहे, जस्ट तो ओपन काढला आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघा किती छान फर्मेंट झालं आहे। आणि मी ओपनमध्येच ठेवलं होतं, कुठं म्हणजे असं उबदार ठिकाणी वगैरे पण ठेवलं नव्हतं, फक्त त्याच्या खाली कढई ठेवली आणि वरती ते ठेवलं होतं। का तर बॅटर जास्त फुललं तर खाली जमिनीवर सांडू नये, कढईत वगैरे सांडावं म्हणून। आणि मी असं थोडं घेतलं आहे। इडलीच्या पिठात मी एकदम मीठ घालून ठेवत नाही, जसं इडली करायची आहे तसं एका लहान छोट्या ह्याच्यात घेते आणि मग मीठ घालून मग तसं इडली करते। आणि मी ह्याच्या आधी इडली केली होती, तेच पात्र मी वापरलं आहे, परत तेल लावायची पण गरज भासत नाही, अगदी छान इडली निघते तशीच। एकदा तेल लावलं ना इडली पात्राला की परत तेल लावावं लागत नाही। तर हे बघा, आणि अगदी म्हणजे मोठी आणि अशी साईजला अशी छान अशी इडली तयार होते। तर मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, ह्यात बाकीचं काहीही घालायची गरज भासत नाही। हे असं सगळं मी घालून घेणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची। आता तुमचं इडली पात्र केवढं आहे आता माझी इडली पात्र पण मोठं आहे, तर त्यानुसार वेळेचा फरक असतो,
एक अंदाज आपल्याला असतोच तशी वाफ काढून घ्यायची इडलीची. आणि ती वाफ काढून झालं की पुढची प्रोसेस काय आहे फ्रोझन इडलीसाठी ती मी सांगेनच. आणि मी सांबार आणि चटणीची पण रेसिपी केलेली आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतो, मग त्यात सविस्तर असं सांगितलं जात नाही. आणि मी सांबारमध्ये ना म्हणजे सांबार मसाला तर बाहेरचा वापरला आहेच, पण मी घरात एक मसाला केला आहे. त्या मसाल्यामुळं ना की बाहेर कशी हॉटेलमध्ये डाळ आमटी असते ना सांबार, तसा कसा होणार आणि चव अगदी तशी कशी येणार, ह्या त्या मसाल्यामध्ये मेन सगळी गोष्ट आहे. तर ते सविस्तर दाखवता यावं म्हणून मी ह्यात ते व्हिडिओ टाकला नाही आहे, हा सेपरेट केला आहे. तर पुढचा पार्ट हा व्हिडिओचा सांबार आणि चटणी असेल, ते पण फ्रोझन दाखवणार आहे मी ते पण. आणि ते त्याच व्हिडिओमध्ये कसं करायचं आहे, म्हणजे फ्रोझन पदार्थ कसे वापरत घ्यायचे ते पण दाखवणार आहे. तर इडली बघा थोडीशी गार झाल्यावर मी काढले, दाखवायचं आहे तुम्हाला म्हणून काढलं. थोडं ह्याच्यापेक्षा अजून थोडी गार झाली ना की व्यवस्थित चांगली निघते. आत्ता पण माझी थोडी निघालेली आहे व्यवस्थित, पण गार झाली ना की चांगली निघते. हो, हे गडबडीत असं काढलं ना की जरासं असं क्रॅक जाण्याची शक्यता असते, कारण सॉफ्ट आहेत इडली, भरपूर सॉफ्ट झालेली असते. तर ह्याप्रमाणे नक्की तुम्ही इडली करून बघा. ही गरम गरमच मी तुम्हाला दाखवली, हातात पण अशी धरताना असं गरम लागत होतं भरपूर. तर अशी इडली नक्की करून बघा. हे बघा आतनं जाळी वगैरे पण छान दिसली आहे. ह्याच्यात व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर आलं नाही, पण अगदी मऊ मऊ इडली झालेली आहे आपली तयार. आणि चपटी वगैरे नाही, अशी गोल गुबगुबीत अशी झालेली आहे इडली. तर हे असं मी हे करून घेणार आहे, गार करून घ्यायची. आपण फ्रोझन इडली करून घेण्यासाठी आपल्याला गरम गरम इडली फ्रोज करायची नाही आहे, ती नॉर्मल टेम्परेचरला आणायची आहे आणि मग आपण ती फ्रोझन करणार आहोत. तर ह्या सगळ्या इडली मी अशा काढून घेतल्या त्याच्यात आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्या की मग आपण त्या फ्रोझन करणार आहोत. तर त्यासाठी मी ही झिपलॉक बॅग घेतले. तुम्ही डब्यात स्टोअर करणार असाल तर डब्यात पण स्टोअर करू शकता, पण डब्यात स्टोअर करण्याची आणि झिपलॉक स्टोअर करण्याची पद्धत वेगळी आहे. झिपलॉकमध्ये करत असाल तर डायरेक्ट अशी ठेवायची आहे आणि फ्रीझरमध्ये टाकली तरी अशी झिपलॉक बॅग चालती. जर डब्यात वगैरे तुम्ही घालून ठेवणार असाल तर मात्र तुम्ही पहिल्यांदा प्लेटवर ह्या इडली फ्रोझन करून घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला हे झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत फ्रोझन झाल्यानंतर. हे मी डायरेक्टच झिपलॉकमध्ये केलेलं आहे. तुम्ही डब्यात जर करणार असाल तर पहिल्यांदा ताटात ठेवून त्या फ्रोझन झाल्यानंतर 8-10 तासानंतर फ्रोझन चांगल्या झाल्यानंतर आता कडकड असा आवाज येतो, तसा जर आवाज आला वरून फेकल्यानंतर पण तुटत नाही, अशी हे झाल्यानंतर कंडिशन झाल्यानंतर मग तुम्ही त्या डब्यात वगैरे भरून ठेवू शकता. तर ह्या 2 पद्धती तेवढ्या लक्षात ठेवा. आणि ही आपली आता फ्रोझन इडली तयार आहे. आता हे फ्रोझन इडलीचा आपण वापर कसा करायचा हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आजचा आणि उद्याचा व्हिडिओ येणारा जो आहे तो बघायला विसरू नका आणि ट्राय करायला पण विसरू नका. आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बघा कुठंही क्रॅक वगैरे गेली नाही, जाळी आहे तशी आहे, अजिबात क्रॅक वगैरे गेले नाही आहे कुठंच, म्हणजे आपली इडली छान फ्रोज झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. आजच पीठ भिजत घाला, मी जी पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणे, आणि करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.